याच दरम्यान अक्षय शेठ बांबुळकर यांचं आगमन झालंय, त्यांचे मनपूर्वक स्वागत. जे देवांशी 11 टीमचे पुरस्कर्ते होते, आज ढवळीपाडा संघाला फायनल मारली, त्यांचे अभिनंदन. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला बॉल आपटी बाहेर टाकण्याचा प्रयत्न होता आणि अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलक तुम्ही पाहतो इथे भरत असताना आणि त्यासोबत 1 फॉर दी ओव्हर हा इशारा तुम्हाला पाहायला मिळेल. मारू तयार, बॉल ट्रॅकवरती दाखल होते. ओव्हर नंबर 1 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. ऋषभ दाखल होते राऊंड द विकेट. पुढचा बॉल इनफिल्डच्या वरनं खेळला, एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा नाही, धावांचा तोटा. बॉल जाईल दुसऱ्या टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील 4. स्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान सेवा संस्था फाउंडेशन चे आमचे संस्थापक अध्यक्ष सुनीलजी बंडू जाधव साहेबांचं आगमन झालं, त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. बॉडी ट्रॅकवरती तुम्ही पाहताय गोलंदाज वृषाल आलेत. पहिला बॉल लाईन खराब, त्यानंतर चौकार येतोय किशोर मडवीच्या बॅटमधून. चला, तोलपान टीम काटरंगचा ड्रेसकोड मध्ये नाहीये, त्यामुळे 2 धाबाची पार्टी त्यांना देण्यात येईल. त्या 2 धाबा आपण ज्यावेळेस पहिला ओव्हरचा खेळ संपन्न होईल त्यावेळेस आपण ऍड करू. ड्रेसिंग मध्ये नाहीये तोलपान, याची आपण नोंद घ्यायची आहे. बॉल तयार, राऊंड द विकेट. राऊंड द विकेट. ड्राईव्ह केला ऑन साईडला, बिडॉनचा खेळाडू पुढे सरकतोय आणि एक चिकी सिंगल. चला, काटरंग टीम अजूनही 12वा खेळाडू इथे पोहोचला नाहीये, याची आपण नोंद घ्यायची. अनस, चला मंचावरती या. अनस बॅट ठेव तिथे, ये कोण नाही येणार बॅट. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण या. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा मुख्य नियम आहे, त्यामुळे तो नियम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. बरोबर यार. ड्राईव्ह केला ऑन साईडला, स्कोर एकला खेळाडू उपस्थित. एक सिंगल एकवटी जाईल आणि सिंगलच्या साथीने आता धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोरवरती 7 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. नेक्स्ट मॅच लक्षात असू द्या, आपण रेग्युलर खेळतोय, त्यामुळे गावदेवी बसार आणि उमर 11 गोरेगाव दोन टीमची कॅप्टन आपण टॉससाठी या. मिड इनिंग मध्ये आपण टॉस संपन्न करतो, याची आपण नोंद घ्यायची आहे. बरोबर यार. यावेळेला देखील अपील स्ट्रॉंग होती, परंतु इथे एक चिकी सिंगल. खर तर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय अप्रतिम आयोजन आणि अप्रतिम नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल. कार्यसम्राट आमदार केसरजी कतोरे साहेब यांचे निकटवर्तीय म्हणून भारतीय जनता पार्टी संपर्क प्रमुख बदलापूर शहर रविदादा मेहर यांची ओळख आहे आणि एरंदळ गावचे उद्योजक आणि समाजसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्याकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. चेन्नईवरून ते मॅचचा आनंद घेत आहेत, त्यामुळे त्यांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आपण करू या स्पर्धेच्या माध्यमातून. बॉल जाईल सीमारेषा पार, धावा मिळतील 4. चौकार. बारा धावा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 1 चा खेळ प्रगतीपथावरती असताना तुम्ही पाहता टीमची टोटल जाऊन पोहोचले 12 या आकड्यावरती. आतापर्यंत आपण पाहिलं तर जवळजवळ 5 बॉलचा खेळ संपलाय. बरोबर यार. अडवा वाटत खेळलाय, मागचा बॉय वाकवला आणि चौकार दाखवला असंच म्हणावं लागेल. बॉल जाईल सीमारेषा पार, चौकार.
चला ओव्हर नंबर 1 चा खेळ संपलाय, त्यामुळे आता पॅराडीच्या 2 धाबा आपण ऍड करतोय. धावफलक जाऊन पोहोचल्या टीमची टोटल 16, 2 धाबा ऍड केल्या 18 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती पारमेल, बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पुनीत. काटरंग म्हटलं की खोपोली आणि खालापूर बेल्ट मधील हा संघ मैदानावरती खेळण्यासाठी दाखल झालाय. पूर्ण नाव काय काटरंग? पहिला ओव्हरचा खेळ संपला, 18 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. टीमची टोटल तुम्हाला पार भीती आहे. 2 ताकदवर टीमच्या दरम्यान एक महामुकाबला मैदानावरती रंगतोय. दोन्ही संघाचं आपण कौतुक करतोय. या स्पर्धेमध्ये दिलेल्या वेळेवरती संघ दाखल झालाय. खरं तर गावदेवी काकडवाल संघाचं कौतुक व्हायला हवं, कारण वाईल्ड कार्ड एंट्री या स्पर्धेमध्ये दाखल होतोय. बिगिट करण्याचा प्रयत्न, टप्पा पडला, अतिरिक्त बाउन्स तुम्हाला पाहायला मिळेल. बॉल चालला स्थिरक्षकाच्या हातामध्ये, त्यामुळे अंपायर सिग्नल आपल्यापर्यंत काय पोहोचतोय आपण पाहणार आहोत. दोन्ही पंच सलामशुरा करतील आणि त्यानंतर पंचांनी खरं तर लेग अंपायरने ते मात्र व्हाईट बॉल घोषित केलाय. सॉफ्ट सिग्नल, परंतु आपण पुन्हा एकदा चेक करतो कारण पंचांनी घेतला रिव्ह्यू. चला तिसरे पंच DK सर आपण या चेक आपण इथे करतोय. नक्की घडले काय, बिघडले काय, या साऱ्या गोष्टी आता चेक करण्यात येतील. त्यामुळे योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल, कारण 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळेल. अप्रतिम लाईव्ह टेलिकास्ट क्वार्टबी किलाटी या ब्रीद वाक्यासह तुम्ही पाहताय. खरं तर इथे लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. आणि तिसरे पंच सांगतात व्हाईट बॉल. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती पार मिळेल. आपल्या सोबत आज ऋषिकेश बोराडे जोडले गेले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. उर्फ बाळू बोराडे. हॅलो हॅलो नगरसेविका चषकाचे ते दमदार आयोजक आहेत. बरो तयार, पुनीत राईट अबोर द विकेट. फुलटॉस बॉल, आडवा बाटना खेचला, बड विकेटला कडवा प्रहार, बॉल जाईल सीमा रशफवार, किशोर बडवीचा वार, चौकार. पुढे सरकतो. टीमची टोटल आता या 4 धाब्याच्या साथीला जाऊ पोहोचते. स्कोर बरोबरती तुम्हाला पार मिळेल. धाव फलक आता वेगाने फ्लाय होतोय. 20 धाबा 23 धाबा माफी असं कारण पहिल्या ओव्हर मध्ये 18. बिगिट पुन्हा एकदा फटका खेचला, ऑन साईडला फटका फसला की काय, मिड विकेटला खेळाडू जज करतोय, हाताचा पिसारा फुलवत असताना कॅच ड्रॉप, जाळं फाटकं निघालं आणि त्यानंतर इथे 2 धाबा भेटतील. झेल कोणाचा सोडलाय, किशोर मडवी भन्नाट फॉर्म मध्ये असताना खेळाडू तुम्ही पाहता इथे त्याचा झेल निसटलाय आणि अखेरला या 2 धाबा इथे एकवटला जातील. याची किंमत मोजावी लागेल, याची किंमत मोजावी लागेल टीम काटरन संघाला, कारण या मॅचमध्ये तुम्ही पाहताय घातक फलंदाज म्हणून ओळख आहे किशोर मडवीची आणि अखेर त्याची झेल सुटते. कॅच ड्रॉप, काकडाबालची एवन जोडी विकास पावशे आणि हरीश भोईर यांच्याकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. त्यासोबत जगदीश दुधकर असतील, शरद दुधकर असतील, भरत पावशे यांच्याकडून देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि 2 धाबा एकवट जातील. 2 धाब्याच्या साथीने धावफलक आता पुढे सरकतोय आणि त्यासोबत निलेश पावशे जे उद्योजक आहेत काकडबालचे, त्याच्याकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. त्यांच्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करतोय. 2 धाब्याच्या साथीने धावफलक आता पुढे सरकेल. टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवरती. धाबा तुम्हाला पार मिळतील आतापर्यंत 27 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 2 चा खेळ आपण पाहतोय. 5 ओव्हरची मॅच तुम्हाला पार मिळेल. पॉवर प्ले ऑन आहे, त्यामुळे ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती असताना तुम्ही पाहताय गोलंदाज दाखल होतोय. अजून एक चांगला फटका, मी आधीच म्हटलं होतं झेल सोडला, याची किंमत मोजावी लागेल आणि बॉल जाईल स्टेट डाउन द ग्राउंड, ओव्हर द बॉल हिट, बॉल सीमा रशफवार, मडवीचा वार, षटकार. हा षटकाराला आणि षटकाराच्या साथीने धावफलक देखील पुढे सरकतोय. टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचतीये 33. ड्राईव्ह केलाय, ऑनड्राईव्हचा फटका, बिडॉनचा खेळाडू पुढे सरकतोय. डीपमधून लॉंगॉनचा खेळाडू देखील बॉलवरती येतोय. दरम्यान मिळते सिंगल आणि सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय. 34 धाबा.
या दरम्यान सन्माननीय आदित्य सोनावणे साहेबांच्या ठिकाणी आगमन झालं. आपले मनपूर्वक स्वागत. आणि रमेशजी सोनावणे आपले मनपूर्वक स्वागत. स्वर्गीय कबीर स्मृती चषक ही स्पर्धा आपण पाहतो आणि आजच्या रजनीमधील सेकंड मॅच एका बाजूला खोपोली बेल्ट मधील काटरंग संघ खेळतो तर दुसऱ्या बाजूला मलंगड विभागातील काकडबाळ या दोन टीम मध्ये एक अतितटीची लढत आपल्याला पाहायला मिळते. खेळाचं पहिलं सत्र चालू आहे. द बॅक टू क्रिकेट आउट टू कॉम बॉक्स. थँक्यू सो मच. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती असताना धावफलक तुम्ही पाहताय 34. बेगीत करण्याचा प्रयत्न, संपर्क नाही, बॅट आणि बॉलचा टप्पा पडला, भरता वेगाने बॉल निघून चाललाय. यस्ती रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल ची समाप्ती होत असताना खरं तर पंचाकडे पाहिलं अशा पद्धतीने की हा चेंडू वाईट आहे का, परंतु पंच सहमत नव्हते, त्यामुळे तुम्ही पाहता इथून डॉट बॉलची समाप्ती होतीये. ओव्हर नंबर 2चा खेळ आता आपण पाहतोय खरं तर इथे संपलाय आणि 2 ओव्हरच्या अंती धावफलक तुम्ही पाहताय. टीमची टोटल 34 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं असेल तर 16 धावा तिथे खर्च केला, त्यानंतर 2 धावा आम्ही पेनल्टीच्या ऍड केल्या आणि धावफलक जम पोहोचला 18 या आकड्यावरती. तर आतापर्यंत आपण पाहतो या मॅचमध्ये धावा खर्च करत असताना जवळ 16 धावा पुन्हा एकदा खर्च केल्या, त्यामुळे 34 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. पॉवर प्लेचा भरपूर समाचार घेतला खरं तर दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. पॉवर प्ले ऑन होतं आणि त्याचाच भरपूर समाचार घेतला आणि त्यानंतर तुम्ही पाहता आता ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगतीपथावरती असताना गोलंदाज दाखल होते बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर नंबर 3 हर्षद. ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पालमेल बॉलिंग ट्रॅक वरती आता हर्षद दाखल होते. हर्षद पेंढर हा खेळाडू तुम्हाला मात्रावरती पालमेल, तर साखीगिरीवरती तुम्ही पाहता बॅटर किशोर मडबी दाखल होतोय राईट मोर द विकेट नाव. बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅटची होती कडा, एसच्या मागे आता दुसऱ्यांदा जीवनदान मिळत आहे किशोर मडबीला. या बातमध्ये तुम्ही पाहता आता जखमी वाघ डरकाळी फोडेल की ते त्याला शांत ठेवण्याचं काम करेल, हे देखील चित्र आपण पाहणार आहोत. स्पर्धा तुम्ही पाहताय खरं तर 2 ताकदवर टीमच्या दरम्यान आता मोठी लढत मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. मान्यवराचं देखील आगमन होते खरं तर फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये आगमन तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. शफोल झाले, आता तिसऱ्यांदा संधी निर्माण झाली, कॅच ड्रॉप आणि बॉल देखील मागे चाललाय. आज खरं तर किशोर मडबी संध्याकाळच्या जेवणामध्ये नशीब खाऊन आलाय की काय, कारण सलग तिसऱ्यांदा आपण पाहतोय आता इथे झेल ड्रॉप आणि त्यानंतर आपण पाहतोय टीमची टोटल देखील जाऊन पोहोचते फलकावरती 35. 35 धावा फलकावरती जोडल्या जातील. काटरंग संघ आपण पाहिलं तर सर्वच खेळाडू भरधाव व शरीरसृष्टीचे खेळाडू तुम्हाला बाजारामध्ये पाहायला मिळतील. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नेहमीच अप्रतिम खेळ काकडवाल संघाचा देखील राहिला, तो संघ बाजारावरती खेळतोय. नगरसेवक चषकामध्ये आपण पाहिला असेल तर अप्रतिम खेळ. तिसऱ्या फेरीमध्ये मी म्हणेन ढवळेपाडा संघाच्या कासगाव संघाच्या अगेन्स्ट कर तर खेळ मी म्हणेन थोडंसं नमतं राहिला, त्यानंतर कासगाव संघ तिथे हावी ठरला. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या सर्वांना या स्पर्धेला भेट देण्यासाठी बदलापूर नगरीमध्ये नुकताच यांचं आगमन झालंय. महाकाल राष्ट्रीय सेनेचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय आदरणीय दीपकजी सपके साहेबांच्या ठिकाणी आगमन होतोय आणि त्यांचा मित्र परिवार त्यांचा हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशनच्या मान्यतेने चालू असलेली स्पर्धा सेवा फाउंडेशन बदलापूर राज्य महाराष्ट्र राज्य आणि या ठिकाणी आपण पाहतो स्वर्गीय कबीर स्मृती चषक या स्पर्धेमध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत. अजयभाई पासी जे उपाध्यक्ष आहेत त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. अनेक आपण पाहतो त्यांचा असंख्य मित्र परिवार सर्वांचा हृदयाच्या अंतःकरणातून हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. या दरम्यान आपण पाहतो बुवाबाई जोडगे यांच्या ठिकाणी आगमन झालं, आपले मनपूर्वक स्वागत. वेलकम वेलकम. या ठिकाणी आपण पाहतो अनेक सारे मान्यवर या ठिकाणी उपस्थित होतात या स्पर्धेला भेट देण्यासाठी. महाकाल राष्ट्रीय सेना महाराष्ट्र राज्याचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय दीपकजी सपके साहेबांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. पाहुण्यांच्या माहितीसाठी आजच्या रजनीमधील आपण पाहतोय चालू असलेले मॅच एका बाजूला काटरंग संघ खोपोली बेल्ट मधून जो मात्र सध्या फिल्डिंग करतोय, तर दुसऱ्या बाजूला मलंगडचा एक जबरदस्त प्रतिम संघ
काकडबाळ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. चांगली बॅटिंग सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये करण्यात आली आहे. खेळाचं पहिलं सत्र चालू आहे आणि या पहिल्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी पाहतोय. या आपण जाऊया मॅचच्या दिशेने. ऐकूया कमेंट बॉक्स मधून पुन्हा एकदा राहुलजी चव्हाण यांचा आवाज. थँक्यू सो मच. पण नक्की घडले काय ते माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा. अनेक सारे मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. या दरम्यान आमचे तेजसदादा पाटील आपले मनपूर्वक स्वागत. जितेंद्रदादा म्हात्रे आपले मनपूर्वक स्वागत. एक्झॅक्टली मैदानाच्या आतमध्ये घडलं काय हे मात्र या ठिकाणी पाहिलं जाईल. सध्या आदरणीय दीपकजी सपके साहेब देखील या मॅचचा आनंद घेतात आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार. महाकाल राष्ट्रीय सेना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष. म्हटलं जाताना प्राण संकट में होने पर भी धर्म रक्षा करना चाहिए और करणीय कर्म का त्याग नहीं करना चाहिए, यही सनातन धर्म है असं म्हणणारे खरं तर आपण पाहतो आपले सर्व संत महंत आणि त्याच्याशी प्रामाणिक असणारे आपले या ठिकाणी महाकाल राष्ट्रीय सेनेचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे आदरणीय दीपकजी सपके साहेब. या भाषणाला आपण सुरुवात करू. पंच किती चेंडू झालेत? 3. 4 बॉल झालेत त्यामुळे 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बरं तयार. राईट मोर द विकेट. बिग हिट घेतला ऑन साइडला. लॉंग ऑनला स्टेट डाउन द ग्राउंड. ओव्हर द बॉर्डर हिट. बॉल जाईल सीमारेषा पार. महेश मडवीचा वार षटकार. पाहुण्यांच्या समवेत आपण पाहिलं तर राहुलभाई पोळ यांच्या ठिकाणी आगमन झालंय. चेतनजी भोपी असतील, हेमंतजी बच्चाव आणि अभिषेकजी चव्हाण यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज सजस विचित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतो. मागे चालला बॉल एस्टनच्या आणि आता इथे मिळेल एक सिंगल धाव. सध्या आपण पाहतो प्रतिम नामांकित क्रिकेट स्पर्धा. सध्या क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा या क्रीडा नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आजची दुसरी रजनी आहे. जवळजवळ 5 रजनीमध्ये या ठिकाणी आपल्याला क्रिकेटचा खेळ, क्रिकेटचा थरार, रणसंग्राम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. .44. बिग हिट ऑन साइड ला खेतला बड विकेटला. गेंद आई स्लॉट पे उसे पार किया. पार्किंग प्लॉट पे बॉल जाई सीमारेषा पार. महेश मडवी ऑन अ फायर नाउ षटकार. स्वागत केले आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतो षटकार. धावफलक तुम्हाला पार मिळेल. आता 6 धाब्याची साथ देणं पुढे सरकतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचते स्कोअरवर वरती. धावफलकावरती धाबा तुम्हाला पार मिळेल. 50 धाबा कंप्लीट झाले त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण 4थ्या ओव्हरमध्ये 50 धाबा काकडबल टीमने इथे कंप्लीट केल्यात. या मॅचमध्ये तुम्ही पाहताय 2 ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगत पार मिळेल. थोडंसं स्पीडअप करा. काटरंग टीम थोडंसं आपण उशिरा आहोत याची आपण नोंद घ्यायची, त्यामुळे लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची. नेक्स्ट मॅच गावदेवी वसार विरोधात संघ उमर 11 गोरेगाव. लवकरात लवकर टॉससाठी यायचं आपण. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतो. या स्पर्धेमध्ये अप्रतिम आयोजन नियोजन
दिशा देण्याचा प्रयत्न, फाईन लेगचं क्षेत्र मोकळं आणि बॉल जाईल सीमारेषा पार येतोय चौकार आणि चौकाराच्या साथीला धावफलक देखील आता वेगानं फ्लाय होत असताना 54 धाबा. डीजे मास्टर आपण थांबायचं या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय खरं तर अप्रतिम स्पर्धा सेवा संस्था फाउंडेशन महाराष्ट्र राज्य बदलापूर आयोजित फ्रेंडशिप क्रिकेट संघ मोहपाडा एरंजाड ग्रामस्थ मंडळ मोहपाडा एरंजाड यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. कबीर स्मृती चषक आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय खरं तर बौद्धवासी पांडुरंग महादू सोनावणे यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय अमोलजी सोनावणे साहेब यांच्याकडून आपल्याला 1,00,000 रुपये धनराशी देण्यात आली, त्यामुळे त्यांचे आभार आपण व्यक्त करतोय. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक भारतीय जनता पार्टी संपर्क प्रमुख म्हणून अविनाशजी रमेश सोनावणे साहेबांची ओळख आणि त्यांच्याकडून आपल्याला या स्पर्धेमध्ये रोख रक्कम 50,000 रुपये धनराशी लाभली, त्यांचे आभार आपण व्यक्त करतोय. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट सचिव आमचे हेमंत रुमणे साहेब यांच्याकडून तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 25,000 रुपये आम्हाला लाभले, त्यामुळे त्यांचे आभार आपण व्यक्त करू. चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक पप्पू लालचंद्र भोईर यांच्याकडून आम्हाला 25,000 लाभले, त्यांचे आभार आपण व्यक्त करतोय. 1 ते 5 नंबरची ट्रॉफीज आपल्याला सुरेशजी झोडके साहेब यांच्याकडून लाभलेत. ऑल महाराष्ट्र क्राईम रिपोर्टर म्हणून आणि झोडके प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून ओळख आहे सुरेशजी झोडके साहेबांचे, त्यांचे आभार आपण व्यक्त करतोय. सामनावीरासाठी ट्रॉफी भीमा विठ्ठल कदम समाजसेवक यांच्याकडून आपल्याला लाभले, त्यांचे आभार. उत्कृष्ट फलंदाज कूलर दीपकजी सोनावणे, तर उत्कृष्ट गोलंदाज कूलर भारतीय बौद्ध महासभा पर्यटन सचिव यांच्याकडून आपल्याला दीपकजी सोनावणे यांच्याकडून लाभले, त्यामुळे त्यांचे आभार आपण व्यक्त करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांचा आभार. मुख्य व्यासपीठावरती आदरणीय दीपकजी सपके साहेब आणि त्याच्या साथीने आपण पाहतोय खरं तर अजय पासी साहेबांचं आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खरं तर सातत्याने आपण पाहतोय हे मान्यवर मंचावरती दाखल झालेत, नेहमीच गोरगरिबाची सेवा करणारे व्यक्तिमत्व आहे, त्यामुळे त्यांचे नावाचा उल्लेख व्हायला हवा. आणि आज खरं तर आमचा रंगमंच देखील भरलाय, कारण पाहुण्यांची मांदियाळी तुम्हाला पाहायला मिळेल. 20 पदे खेळण्याचा प्रयत्न, डीपमध्ये खेळाडू उपस्थित, एक सिंगल बेल, सिंगलच्या साथीने आता धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचते फलकावरती, स्टप आम्हाला माहिती देतील. 57 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. ओव्हर नंबर 4चा खेळ पूर्णपणे आता संपला. या मॅचमध्ये तुम्ही पाहताय अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉलमध्ये किती धावा येतील हा प्रश्न आता उभा आहे. नवीन बॅटर तुम्ही पाहताय मैदानावरती दाखल होतोय. किशोरच्या साथीनं महेश मैदानावरती तुम्हाला पार भेटतील. ही जोडी तुम्हाला पार मिळेल. अजूनही स्वतः संघ नायक तुम्ही पाहताय खरं तर बल्ली भोईर मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी आहे. डावकऱ्यातच एक विस्फोटक आणि विध्वंसक बॅटर म्हणून त्याची ओळख आहे. आणि या मॅचमध्ये आपण पाहतोय अद्याप सलामी जोडी मैदानावरती घेतीये, कारण तीन झेल निसरल्यानंतर आपण पाहतोय किशोर बडवी मैदानावरती टॉप गिअरवरती बॅटिंग करतोय. यावेळेस देखील अंडरम बॉक्स स्टाईलनं फटका घेतलाय. विकेटला खेळाडू उपस्थित, डीपमध्ये पोहोचतील. सिंगल एक बडी, दुसऱ्या धावेचा प्रयत्न पूर्णपणे थांबवलाय आणि आता सिंगल वरतीच थांबावं लागतंय, त्यामुळे टीमची टोटल सिंगलच्या साथीने आता पुढे सरकत असताना स्कोरबोर्ड वरती धावा तुम्हाला पार भेटतील. 58 धावा. बरोबर तयार. यावेळेला देखील लाईन चेक केली जाईल. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे बाल केली आहे आणि धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 59 धावा, 59 रन स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पार भेटतात. एक मोठी स्पर्धा तुम्हाला पार मिळेल. रजनी क्रिकेट मैदानावरती आपण एन्जॉय करतोय. बिग हिट, फटका चांगला ऑन साइडला खेळलाय. लॉंगॉनला खेळाडू उपस्थित, हाताला ब्रश करून बॉल बाउंड लाईनच्या बाहेर चांगला फटका आणि त्या फटक्याचा चटका आता लागतो टीम काटरंग संघाला. षटकार मिळेल टीम काकडबलला. 6 धावा. आता फ्लाय होतोय. टीमची टोटल 65. पाचशे धावा धावफलकावरती जोडल्या जातील. बरोबर तयार. राऊंड द विकेट. लाईन चेक करावी लागेल. एसच्या बागे तुम्ही पाहताय सुरक्षा पोहोचलाय. अंपायर वरतात. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बॉल केली आहे, त्यामुळे धावफलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल आता पुढे सरकत असताना स्कोरबोर्ड वरती धावा तुम्हाला पार भेटतील. आता जाऊन पोहोचतील 66. 66 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. बरोबर तयार. फटका चांगला आहे. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, खेळाडू उपस्थित. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये अखेर किशोर बडवी सापडलाय आणि आता इथून मैदान सोडावं लागेल. कमॉन डीजे मास्टर आणि त्यासोबत विष्णू शिंदे सर डान्सिंग अंपायर.
अखेर पहिला धक्का लागतो या मॅच मध्ये, परंतु किशोर मडबीनं या मॅच मध्ये धावा आपण पाहिल्या किशोर मडबीच्या तर टॉप गिअरवरती बॅटिंग केली आहे. 12 बॉल आणि 27 धावांची इनिंग साकारणारा किशोर मडबी आता आउट होतोय. तयार हाफ ट्रॅकर बॉल खेचला आडवा बाटनं. मी आधीच म्हटलं होतं टीम काकडबाल संघाचं 24 कॅरेटचं सोनं मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी आहे. आणि हो, बल्ली भोईर दाखल झालाय, त्याच्या बॅटमधून बॉल जाईल आउट ऑफ द पार्ट. बिग हिट, षटकार. षटकातील काही चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक घ्या. धावफलक तुम्हाला पार मिळेल. 2 गो 2 बॉलचा खेळ आता शिल्लक घ्या. नोडतो यार. यावेळी देखील अडबा बाट खेळण्याचा प्रयत्न इथे घडले काय, आय थिंक यष्टया उद्ध्वस्त झाल्यात आणि अखेर बली भोईरला मैदान सोडावं लागेल. फॉर बाद सेवा संस्था फाउंडेशन म्हटलं की नो डाऊट सातत्याने आपण पाहतोय. खरं तर या संस्थेसाठी कार्य करणारे व्यक्तिमत्व संस्थापक अध्यक्ष सुनील बंडू जाधव साहेब असतील, त्यासोबत उपाध्यक्ष विनोदजी मधुकर सोनावणे, सचिव केतन किरण जाधव साहेब असतील, त्यासोबत खजिनदार आमचे अभय राजदत्त सोनावणे, त्यासोबत सहसचिव खजिनदार संतोष बुधाजी सोनावणे, सदस्य आमचे गौतम सुरेश सोनावणे असतील, त्यासोबत सदस्य ॲडव्होकेट आनंद भास्कर सोनावणे, त्यासोबत सदस्य आमचे सिद्धेश जयराम सोनावणे आणि सदस्य आमचे तेजस रघुनाथ जाधव. या सर्वांच्या माध्यमातून आपण पाहतोय खरं तर ही स्पर्धा भरवली जाते आणि अप्रतिम नियोजन सलग दुसऱ्या वर्षामध्ये तुम्हाला पार मिळेल. मागील वर्षी देखील अप्रतिम आयोजन आपण पाहिलं आणि यावर्षी देखील अप्रतिम नियोजन तुम्हाला जरूर पार मिळेल. उमर 11 गोरेगाव संघाचे कॅप्टन पोहोचले. टीम गावदेवी बसार कॅप्टन लवकरात लवकर पोहोचा. चिंट्या मात्रे, कारण मिड इनिंग मध्ये आपण टॉस संपन्न करतोय. बॉल तयार. राईट मोडतो विकेट. वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. लाईन चेक करावी लागेल. घडतंय काय, तर धावचीच्या स्वरूपात रोशनला मैदान सोडावं लागेल आणि अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. सूर्याजी पवार येतात. चला, छोटे तजमान आहेत, हरकत नाही आहे. शेवटचा बॉल आता शिल्लक घ्या. बेगिट करण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केला ऑन साईडला, मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होईल. एक सिंगल बाली, दुसऱ्या धावायचा प्रयत्न करतोय. 2 धाबा इथे एकवटा जातील. तिसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि अखेर माणूस होतं परंतु धाडस नव्हतं. आणि आता या 2 धाब्याच्या साथीनं धावफलक जाऊन पोहोचला. टीमची टोटल धावफलकावरती 75 धाबा जोडले गेले आणि आता 76 धावाचं टार्गेट या मॅच मध्ये. या पण नुकताच ज्यांचं आगमन या स्पर्धेच्या ठिकाणी झालेलं आहे. खरं तर या स्पर्धेला भेट देण्यासाठी जे आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत, महाकाल राष्ट्रीय सेनेचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय दीपकजी सपके साहेबांना विनंती आपण सन्मानपूर्वक आपला विशेष सन्मान या ठिकाणी बदलापूरच्या पुण्यभूमीत या ठिकाणी केला जाईल. सेवा फाउंडेशन बदलापूर महाराष्ट्र राज्य आयोजित कबीर स्मृती चषकामध्ये आपला विशेष सन्मान होईल. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं हे बदलापूर, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं हे बदलापूर ऐतिहासिक भूमी आहे आणि या पुण्यभूमीमध्ये सन्मान होतोय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आदरणीय दीपकजी सपके साहेबांसाठी. त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. महाकाल राष्ट्रीय सेना अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. तसेच उपाध्यक्ष सन्माननीय अजय भाई पासी यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. आयोजकांच्या वतीने हा विशेष सन्मान. साहेब आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत.
सन्मान होईल अजयभाई पासी यांचा या ठिकाणी उपाध्यक्ष. यानंतर सन्मान्य राहुलभाई पोळ या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आयोजकांच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. राहुलभाई पोळ या ठिकाणी जोडगे बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांना सुद्धा विनंती राहील आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी करायचा आहे. यथोचित मान सन्मान, अतिथी देव भव ही आपली संस्कृती आहे. या आपण जोडगे बुवा आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. यानंतर सत्कार मूर्ती असतील सन्माननीय चेतनजी भोपी साहेब. चेतनजी भोपी यांचाही सन्मान या ठिकाणी होईल. अध्यक्ष साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. सेवा फाउंडेशन बदलापूर. यानंतर चेतनजी भोपी साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होईल. हेमंत बच्चाव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, सन्माननीय. त्यांचाही सन्मान या ठिकाणी होईल. सन्माननीय हेमंत बच्चाव साहेब, काय विशेष सन्मान आपण करणार आहोत. त्यानंतर या मॅचच्या सेकंड इनिंगकडे वळणार आहोत. अभिषेकजी चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. ओमकारजी पांचाळ साहेब, साईबाबा मित्रमंडळ कोपरी ठाणे उपाध्यक्ष, ज्यांची नावं या ठिकाणी आम्ही अनाउन्समेंट केलेली आहेत. आपण या ठिकाणी आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. ओमकारजी पांचाळ साहेब आपण या साईबाबा मित्रमंडळ कोपरी ठाणे या मंडळाचे उपाध्यक्ष. यानंतर तेजस दादा पाटील कात्रपगाव उद्योजक आपण आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. आणि अभिषेकजी चव्हाण साहेब आपण या आपलाही सन्मान या ठिकाणी होईल. जितू दादा म्हात्रे वडवली युवा उद्योजक आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी होईल. जितू म्हात्रे, तेजस दादा पाटील, सन्मान होईल. या ठिकाणी तेजस पाटील आणि जितू म्हात्रे. खरं तर बदलापूरची ही देखील आदरणीय सबके साहेब एवन जोडी आहे. तेजस पाटील, जितू म्हात्रे यांचा सन्मान या ठिकाणी होतोय व्यवस्थापन मॅनेजमेंट टीमच्या वतीनं. उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती राहील आपण सन्मानपूर्वक या स्पर्धेचा आनंद घ्या. आपण सर्वांनी पुन्हा एकदा आसनस्थ व्हा आणि आपण थेट जाऊया मॅचच्या दिशेने. त्या ठिकाणी सामन्याला होईल सुरुवात. काटरंग वर्सेस काकडवाल या दोन टीम मध्ये मॅच चालू आहे आणि जवळ आपण पाहतो 70 पेक्षा जास्त धावाचं टार्गेट आहे मॅच मध्ये. 76 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलंय. मॅचला सुरुवात होईल. राहुलजी चव्हाण सर आपण या स्टेजवरती. राहुलजी चव्हाण सर स्टेजवरती या.
हॅलो, धन्यवाद सर्व मान्यवरांचं. परंतु या ठिकाणी आपण आदरणीय दीपकजी सबके साहेबांना विनंती करू की आपण थोडक्यात या ठिकाणी या सर्व संघांना आणि या संपूर्ण आयोजनाला या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्यात. संपूर्ण सेवाभावी संस्था टीमच्या मेंबर्सला विनंती की आपण स्टेजवरती यायचे. या आपण या ठिकाणी थोडक्यात शुभेच्छा देऊ. थोडक्यात या ठिकाणी फक्त आपण शुभेच्छा द्यायच्यात. चला, धन्यवाद. सर्व मान्यवरांचा मनपूर्वक आणि विशेष आभार. या आपण मॅचच्या दिशेने जाऊ. 76 धावांचं लक्ष आहे आणि या 76 धावा कशा पद्धतीने चेस करेल टीम काटरंग, की धावा डिफेंड करेल काकडवाळ. गोलंदाज सज्ज, राऊंड विकेट. चेंडू पडल्यानंतर आपण पाहतो या ठिकाणी थोडंसं खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट आणि आता अजून एक बॉल या ठिकाणी आपण पाहतो प्रतिम पाहायला मिळाला. गोलंदाज आकाश, डॉट बॉल. उमर 11 गोरेगाव संघ या ठिकाणी दाखल झालाय. थोडस काहीतरी आयोजकांच्या वतीनं फेर बदल, परंतु ती माहिती आम्ही पोहोचू, आमच्यापर्यंत अजून पोहोचलेली नाही आहे. डॉट बॉल. चार धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडू डॉट टाकले, त्यामध्ये 1 विकेट आली आणि आता का अप्रतिम षटक राहिलंय. गोलंदाज आपण पाहतो आकाश पावशे. खरं तर काकडवाड संघाचा तारणार गोलंदाज आहे. पहिल्या षटकामध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी त्याने केली आहे आणि आता बूम बूम काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. आकाश पावशेची षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय. 1-4. चव्हाण सर, नेक्स्ट मॅचचा या ठिकाणी टॉस देखील आपण करणार आहोत. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित व्हा. राहुलजी चव्हाण सर, सोमनाथजी खाडे. गावदेवी वसार, चिंट्या मात्र एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला अहमर भाई भोबेरे यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. उमर 11 गोरेगाव. आजच्या रात्रीमध्ये, आजच्या रजनीमध्ये मोठमोठ्या लढती आपल्याला जरूर पाहायला मिळेल. कर्जत, खोपोली, कालापूर बेल्ट मधून देखील एक संघ दाखल झालाय. अगदी खोपोली नगरीला बिलॉंग करणारा संघ. खरं तर आमचे नामांकित उद्योजक अशफाकभाई पटेल यांच्या वतीने देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात टीम काटरंगला आणि या संपूर्ण स्पर्धेला. काटरंग संघ खोपोली या बेल्ट मधून खेळतो आणि अशफाकभाई पटेल खरं तर त्याच परिसराचे नामांकित उद्योजक आहेत, उद्योगपती आहेत आणि त्यांच्या वतीने टीम काटरंगला भरपूर साऱ्या शुभेच्छा. बदलापूर नगरीमध्ये देखील सातत्याने या विभागावरती त्यांचं प्रेम राहिलेलं आहे, परंतु आज त्यांच्या विभागातील संघ या ठिकाणी दाखल झालाय. बॉल सला मागे, परंतु संघ थोडंसं अडचणीत सापडलाय कारण काकडवाळ संघाचे गोलंदाज आपण पाहतोय
जबरदस्त गोलंदाजी करतात. पहिलं षटक हाताळलं बूम बूम अक्षय पावशेने. त्यानंतर आता महेश बडवी बॉलिंग ट्रॅक वरती चांगली गोलंदाजी करतात. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट टाकण्यात आले. 76 धावांचं आव्हान असताना अशी सुरुवात जर या मॅच मध्ये केली तर संघ थोडस अडचणीत सापडेल. बॅकफुट वरती राहील टीम काटरंग या मॅच मध्ये. हो ओर पिच फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत परंतु या ठिकाणी चांगलं दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. अप्रतिम फिल्डिंग आपण पाहतोय. 100% एफर्ट या ठिकाणी आपण पाहतोय. अगदी चेंडू अडवण्याचा प्रयत्न, स्वतःचा तोल त्याला सावरला नाही परंतु जीवाच्या आकांताने प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. सिंगल धाव तिकडे मिळेल. संघाची धावत संख्या 5 या अंकावरती पोहोचली आहे. शेवटचा बॉल यावेळेस आपण पाहतो पॉइंट मधून बाहेर काढलाय आणि इथे धावा मिळतील 2. सात धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यात. आणि आता षटकातील हा शेवटचा बॉल. या षटकानंतर आपण टॉस करू. स्टील 2 टू गो. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला वर स्ट्रोक. बॉल चाललाय सीमारेषेच्या जवळ आणि क्षेत्ररक्षक पोहोचलेत परंतु जणू काय हाताला चटका लागून बॉल चाललाय सीमा पार. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डरी स्ट्रोक चौका. आपण पाहतो अशी फटकेबाजी करावीच लागणार आहे. 76 धावांचं एक भलं मोठं टार्गेट आहे. म्हटलं जाताना दुःखाचं डोंगर पार केल्याशिवाय तुम्हाला सुखाची हिरवळ पाहायला मिळणार नाहीये. आणि आता सध्या तरी आपण पाहतोय संघ अडचणीत सापडला परंतु फटकेबाजी करावी लागणारी टीम काटरंग संघाला एअर स्ट्राईक करावी लागेल. सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या पद्धतीने षटक क्रमांक 2 चक्र संपन्न झालाय. धावा धावफलकावरती एकंदरीत 12 धावा. या आपण टॉस करू जिथे सोडले जातील सोमनाथजी खाडे सर. धन्यवाद. थँक्यू सो मच मॅडी सर. दोन्ही टीमचे कॅप्टन आम्हाला जोडले गेलेत. आई गावदेवी वसार आणि दुसऱ्या बाजूनं उमर 11 गोरेगाव समाजसेवक मान्यवर जीवनदादा सोनावणे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी पार पडतोय. काटा आणि छापा असेल. वसार टीमचा कॉल छापा कॉल आहे आणि काटा आलाय. उमर 11 गोरेगाव संघाने टॉस जिंकला आणि बॅटिंग स्वीकारलेली आहे. गावदेवी वसार संघाला फिल्डिंगचं पाचारण. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधा. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण संपर्क साधा आयोजकांशी. जाऊया मैदानावरती ज्या ठिकाणी विद्यमान सामना बिग फाईट मुकाबला आपण पाहताय आणि समालोचन कक्षामधनं बदलापूर नगरीची मुलुक मैदानी तोप धडकती आहे. आमचे अध्यक्ष मान्यवर मॅडी सर महेशजी धुळे सर. 18 बॉल 64 धावांची गरज या मॅच मध्ये. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. ऑन साइडला बॉल चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट अलॉंग द कार्पेट आणि इथे एक सिंगल मिळतीये. अक्षय वासुदेव भुईर जयास फार्मचे ओनर यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. आज खरं तर आजच्या रात्रीची जेवणाची व्यवस्था आमची अक्षय वासुदेव भुईर यांच्या वतीने करण्यात आले. त्यांचे मनपूर्वक आणि विशेष आभार. हे प्रेम राहिले या नगरीमध्ये आल्यानंतर तमाम एरनसाड बोहोपाडाकरांचं. अंपायर सिग्नल फाइट बॉल. क्या बात है. एक अनोख्या स्टाईलने इकडे वाईट बॉल देण्यात आलाय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती एक्स्ट्राने पुढे जाईल 14 धावा. षटक क्रमांक 3 चा खेळ आणि आता आपण पाहतो बॅटला नाही तर बॉडीला स्पर्श करून बॉल चालला मागे. लेग बाईज धावा मिळतील 4. येस सर. पावशे साहेबांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालेलं आहे. ओव्हर टू यू. या चौकाराला लेग बाईच्या रूपाने 18 धावा धावफलकावरती आहेत. सध्या आपण पाहतो वर्चस्व गोलंदाजांचं पाहायला मिळतंय. अक्षय पावशे बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. पहिलं षटक पॉवर प्लेचा प्रतिमा ताळलं.
ओ यावेळेस आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर थोडस खाली राहिलाय. सबमारीन डिलिव्हरी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते आणि आता अक्षय पावशेने अक्षरशः फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम या गोलंदाजाने केलेलं आहे. आज तुम्हाला बली भुईर इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. लॉंग ऑफला यावेळेस ऑन साइडला वर स्ट्रोक बॉल चाललाय. यावेळेस एअर स्ट्राईक केली आहे बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जणू काही आकाशाला बुक्की मारत बॉल लिंक बाहेर चाललाय. लॉंग लेगला आलेला हा दर्जेदार षटकार. पाठमधून का प्रतिम फटका पाहायला मिळाला. ताकद प्रचंड चोखली आणि आता खरं तर सुरुवात दमदार झाली असते ना काटरंग संघाची तर मात्र हा सामना एक अतिशय तुल्यबल आपल्याला पाहायला मिळाला असता. 6 धावा धावफलकामध्ये ऍड होत आहे. 24 धावा. पुन्हा एकदा शफल झाले. दोन साइडला खेळण्याचा प्रयत्न फुल टॉस बॉल आणि कदाचित बॅटच्या टो एंडला लागून चेंडू समोर ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल मिळेल. संघाची धाबत संख्या धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एकने पुढे जाईल. 25 धावा. षटक क्रमांक 3 या ठिकाणी मार्गस. शेवटचा बॉल गोलंदाज अक्षय पावशेचा आपल्याला पाहायला मिळेल. काकडवाल संघाच्या गोलंदाजानं जर हॅट्रिक घेतली तर या ठिकाणी पारितोषिक वाढलेलं आहे. हरेशजी भोईर, विकासजी पावशे आणि भावेशजी जाधव यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं पारितोषिक. बॉल चल सीमा पार. हिट्स आउट टॉप द पार्क. गेंद इस स्लॉट में उसे सीधा पार किया पार्किंग प्लॉट में. चालले 31. 12 बॉल मध्ये आता 45 धावांची गरज. या बादचं इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळेल. थोडासा सामना कठीण होत चालला परंतु क्षमता आहे काटरंग टीम कडे. जवळ आपण पाहतो 12 बॉल मध्ये 6 पेक्षा जास्त षटकार बाउंड्री लाईनच्या बाहेर मारावे लागतील तरच हा सामना टीम काटरंग कडे झुकू शकतो. परंतु काकडवाल संघ देखील काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये. षटक क्रमांक आपण पाहतोय 4थ्या मध्ये बली भुईर आलेत. त्याच्यामध्ये जबाबदारी त्यांनी घेतली आहे. चला प्रेक्षकांना विनंती आहे टाकीवरती जे प्रेक्षक बसलेले आहेत खरं तर तुम्हाला असं वाटलं असेल की 5व्या मजल्यावरून तुम्ही या मॅचचा आनंद घेत आहेत परंतु ते तुमच्यासाठी धोकादायक आहे मित्रांनो. आपण या सन्मानपूर्वक खाली या. तुमचा देखील मंडळाच्या वतीने सन्मान केला जाईल. 12 बॉल 45 धावांची गरज. बॉलिंग टाक मध्ये आपण पाहतोय बली भोईर. पहिला बॉल यावेळेस वाईड ऑर्कर करण्याचा प्रयत्न. जबरदस्त चालाक हे गोलंदाज बली भोईर. खरं तर आज देखील काकडवाल संघ जबरदस्त पन्नाट फॉर्म मध्ये दिसतोय. अगदी आपण पाहतो जेव्हा बदलापूर नगरीमध्ये हा संघ दाखल झालाय तेव्हा आपल्या नावाचा डंका आपल्या नावाची छाप याही संघाने सोडली आहे. ऑन साइडला वड शॉट. बॉल चाललाय सीमा पार. आणखीन एक गगनभेदी गगनचुंबी बॉल सीमा पार आलेला खणखणीत दर्जेदार षटकार. पहिला बॉल खरं तर आपण पाहिलं तर काटरंग संघाने जर या मॅच मध्ये कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळलं ना तर कदाचित हा सामना देखील शेवटच्या षटकामध्ये क्लोज येऊ शकतो. 12 बॉल 45 ची गरज आहे. पहिला डॉट आला त्यानंतर षटकार म्हणजे विजयासाठी 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि आता 39 धावांची गरज आहे. चांगली मॅच होईल. या क्रीडा नगरीचा इतिहास आहे. कालच्या रजनीमध्ये आपण पाहिलं तर अनेक सामने आपल्याला अतितटीचे पाहायला मिळाले. सर्व प्रेक्षकांची मन जिंकणाऱ्या मॅचेस आपण काल देखील या ठिकाणी अनुभवलेले आहेत आणि आज देखील प्रेक्षकांना तीच अपेक्षा आहे. हा सामना शेवटच्या बॉल पर्यंत जाईल का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. 10 बॉल 39 ची गरज. अगदी आपण पाहतो अनेक वेळा
आम्ही पाहिलेले आहेत. 1 चेंडू 8 धावा, 1 चेंडू 10 धावा, 9 धावा, 11, 12, 20 पर्यंत धावा 1 चेंडू मध्ये होताना देखील आम्ही पाहिलेले आहेत. हा इतिहास राहिलाय क्रिकेट, ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा. आणि आता 10 बॉल मध्ये 39 धावांची गरज. काय फटकेबाजी करतात एका बाजूला हर्षद, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो प्रशांत, त्याला मात्र साथ देत आहेत. अगदी आपण पाहतो एकमेकांचा प्रतिबिंब म्हणून सध्या आपण पाहतो हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये घट्ट पाय रोवून उभे आहेत. 10 बॉल 39 धावांची गरज. अशफाकभाई पटेल देखील माझा आनंद घेत आहेत. भरपूर साऱ्या शुभेच्छा देतात. जर कदाचित काटरंग संघ जर विजय झाला ना तर अनेक बक्षिसांची खैरात या टीम वरती केली जाईल. 10 बॉल 39 ची गरज. गोलंदाज बली भोईर. आणखी एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल आणि खणखणीत वाडिश लॉंग ऑन आलेला दर्जेदार बिगीट षटकार. टीमने तितक्या धावा वसूल करण्याची क्षमता देखील ठेवते. ते सांगतायत की खोपोली या बेल्ट मधून आम्ही आलेलो आहोत आणि आता आपण पाहतो इतक्या दूरचा प्रवास सहजासहजी हा सामना देखील आम्ही सोडणार नाहीयेत. म्हटलं जाताना यदि कड़ी मेहनत आपका हथियार है तो सफलता आपकी गुलाम बन जाएगी. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. अब की बार फिर एक बार बॉल सीमा पार षटकार आणि या 6 धावेने संघाचा धावफलक आपण पाहतोय वृद्धिंगत होत असताना टीमची टोटलला 43 धावा धावफलकावरती सोडल्या जात आहेत. विजयासाठी आपण पाहतो 9 बॉल 33 ची गरज. शेवटचे 3 बॉल या षटकातील बली भोईरचे फार निर्णायक असतील या मॅचच्या दृष्टिकोनातून. चिंट्या मात्र देखील मॅचचा आनंद घेतात. लेफ्ट आर्म ऑफ द विकेट. फुल टॉस बॉल, फुल टॉल वसूल करण्याचा प्रयत्न परंतु फटका फसलाय. अगदी आपण पाहतो लॉंग ऑनला टिपली असेल महेश मडवीने आणि ते फलंदाजाचा केलाय खात्मा. धक्का क्रमांक दुसरा लागेल टीम काटरंग संघाला. फलंदाज बाद. तर आपण पाहतोय म्हटलं जाताना वेळ हसवते, वेळ रडवते आणि ती वेळच अशी असते ती काही सर्व काही शिकवते. वेळ बदलायला वेळ लागणार नाहीये खरं तर या मॅच मध्ये. आणि आता दाखवून दिलंय हे बली भोईरने अक्षरशः फटका खेळण्यासाठी भाग पाडलं बॅटरला आणि तिथे मात्र फलंदाजाला बाद. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो त्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय आणि तिथे क्षेत्ररक्षक महेश बडवी सध्या आपण पाहतोय पेट्रोलिंग करतायत. खरं तर भिंत बनून उभा आहे काटरंग संघाला. जर आडवा कोण येत असेल तर महेश मडवी नावाची भिंत जणू काय लॉंग ऑनला पेट्रोलिंग करते. एक सिंगल आली आहे. फुल टॉस बॉल कसा सोडेल बॅटर. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि या षटकाचा शेवट देखील गोड केलाय. बॉल चालला सीमा पार ठोकलाय खणखणीत षटकार. सुस्वागतम. क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे. मुरबाड तालुक्याचा अष्टपैलू खेळाडू मिस्टर परफेक्ट म्हणून ख्यातनाम प्राप्त आमचे मित्र मान्यवर राहुलजी सोमने सर आणि समोर जो सीएनजी पंप झालाय युवा उद्योजक त्यांच्या समवेत उपस्थित आहेत. मान्यवरांना विनंती आहे आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर साई स्टार अल्लानी संघाचे कॅप्टन आताच अगदी तासाभरापूर्वी 1 लाख रुपयाची किनवलीची स्पर्धा ज्यांनी जिंकली नितीन ज्युनियर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. विनंती आहे आपण या मंचावरती आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. ओव्हर टू कॉम बॉक्स. 6 बॉल आणि आता 26 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जणू काही 12 बॉल खाडेसर 45 धावांचं आव्हान असताना आता मैदानाला आग लागत चाललेली आहे. चला काकडवाल संघाला विनंती आहे लवकरात लवकर आपण फिल्डिंग सेट करा आणि आता जास्त वेळ टीम मीटिंग नको कारण जो वेळ या ठिकाणी तुम्हाला देण्यात आला होता लक्षात असू द्या. 6 बॉल 26 धावांची गरज.
26 runs to win from 6 balls. आमचे ऑफिशियल स्कोरर या ठिकाणी मला माहिती देतील 26 धावांची गरज आहे. गोलंदाज आपण पाहतो या शेवटच्या अंतिम षटकामध्ये तुषार आलेत. सहा बॉल आणि 26 ची गरज. पहिला बॉल तुषारचं देखील केलंय भव्य स्वागत. बॉल चाललाय सरळ. टाटा बाय बाय करत काकडवाल टीमला सीमा पार आलेला खणखणीत षटकार. पाहू शकता टेनक्रिक लाईव्ह टेलिकास्ट ही वाहिनी सध्या आपल्या समवेत जॉईंड आहे. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ऑफिशियल कॅमेरामॅन काय जबरदस्त कॅमेरा वर्क पाहायला मिळते. अगदी शेवटपर्यंत बॉलला फॉलो केलंय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आता क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. 6 बॉल 26 ची गरज असताना पहिलाच बॉलवरती स्वागत करण्यात आलंय. तुषारवरती दबाव आहे. बॅटरवरती देखील तितकाच दबाव पाहायला मिळतोय. यावेळेस आपण पाहतो मिस्टामिक स्ट्रोक. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक जज करतात. वेल जज अँड टेकन. मिड ऑफ द डीपली सुंदर सेल. फलंदाजाचा संपलाय खेळ. धक्का क्रमांक 3 लागेल टीम काठरंग संघाला. फलंदाज बाद. क्यू 4 बॉल आणि आता 20 धावांची गरज. सूरज दूधकर एक जबरदस्त तेज तरार गोलंदाज गावदेवी वसार संघाला या ठिकाणी रिप्रेझेंट करत असताना सर्व खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 4 बॉल आणि आता 20 धावांची गरज आहे. अजूनही सामना संपलेला नाहीये. खरं तर या मॅच मध्ये अजूनही एका 2 मोठे फटके आले ना तर सामन्याचं चित्र पुन्हा एकदा बदललेला पाहायला मिळेल. न्यू बॅटर सध्या मैदानामध्ये दाखल झालाय. ऋषभ. गोलंदाज तुषार लय हुशार. पहिल्या बॉलवरती षटकार आला. त्यानंतर फटका खेळण्यासाठी भाग पडलं. हो पुन्हा एकदा टॉपेज. क्षेत्ररक्षक पॉइंट मध्ये आपण पाहतोय. पाठमोऱ्या स्थितीमध्ये टिपली सुंदर सैन आणि आणखीन एक फलंदाजाचा संपलाय खेळ. 1 विकेट डाऊन. फलंदाज बाद. तर पहिल्यांदाच हा संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे. अप्रतिम खेळ त्यांचा देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर अशफाकभाई पटेल हे आमचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. त्यांच्या वतीनं देखील या ठिकाणी नुकताच आम्हाला ही माहिती देण्यात आली. शेवटचे 3 बॉल 20 धावांची गरज. तीन बॉल आणि आता 20 धावा. कंपल्सरी चेसिंग. सामना थोडासा दूर चालला. हो यावेळेस आपण पाहतोय पंचांकडे स्ट्रॉंग अपील. एसडीज LBW आणि आता विकेट हॅट्रिक संपादित केली आहे गोलंदाज तुषारने. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. फलंदाज बाद. मॅच मध्ये समीकरण थोडस कठीण झालंय.
फुल टॉस बॉल लॉन ड्राईव्ह डीप मध्ये बॉल चालला शतरक्षक तिकडे उपस्थित आहेत आणि आता एकच धाव मिळणार आहे फक्त औपचारिकता शिल्लक या मॅचची एक बॉलचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे फॉर्मॅलिटीज ओ बाटची कडा मागे चाललाय झुमर 11 गोरेगाव संघ एक नवीन फॉर्मॅट मध्ये आपल्याला पाहायला मिळेल एक नवीन अशा अपेक्षा घेऊन सध्या मैदानाच्या आतमध्ये उतरेल काही टीम मध्ये देखील चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात काहीतरी बदलाव एक वेगळी स्ट्रॅटर्जी आहे अहमर शप्पूबा यांची या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देऊ ज्याने अप्रतिम खेळ पहिल्या इनिंग मध्ये साकारलाय जबळ 16 चेंडू मध्ये 33 धावांची मॅरेथॉन इनिंग ज्याने साकारली आहे असं महेश मडवी ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सन्मान्य मोहनजी सोनावणे साहेब यांच्या शुभास आपण देतो मॅन ऑफ द मॅच